मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत। यावेळेस महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025 जाहीर करण्यात आले। राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या। शेतकऱ्यांना नगदी पिकांसारख्या आणखी एका पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध असेल। महायुती म्हणूनच निवडणुका लढायला हव्यात असं आशिष जयस्वाल यांनी म्हटले। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्षांपासून आम्ही सोबत निवडणूक लढतोय। विभाजनामुळे याचा फायदा काँग्रेसला होतोय, म्हणून महायुती म्हणून निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका आहे असं आशिष जयस्वाल यांनी म्हटले। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासह अन्य मागण्यांसाठी माजी खासदार संजय काका पाटील यांनी तासगाव शहरात चक्काजाम आंदोलन सुरू केले। तासगावच्या एसटी स्टँड चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि जनावरे घेऊन सहभागी झाले। काँग्रेसने ईव्हीएम मशीन आणली नसती तर हे पाप आमच्या माथी लागलं नसतं आणि आता निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं असा आरोप बच्चू कडू यांनी केलाय। त्यामुळे मतं मागायला जावं की न जावं अशी अवस्था या राज्यकर्त्यांनी आणून ठेवली असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय। रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधल्या आरसीएफ कंपनीच्या गेटवर शिवसेनेकडून रास्ता रोको करण्यात आला। 140 प्रकल्पग्रस्तांना आरसीएफच्या सेवेत सामावून घेण्यासाठी आंदोलन करण्यात आले। राज्य निवडणूक आयोगाची आज महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं भेट घेतली। यावेळेस सदोष मतदार यादीच्या आधारे निवडणुका व्हायला नकोत अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही केली। एस चोक्कलिंगम यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये काही विषय अनिर्णित राहिले। त्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहोत। देशामध्ये निवडणुका पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात ही सर्वांची इच्छा असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले। निवडणूक आयोगाचे दोन्ही आयुक्त समोरासमोर येत नसल्यामुळे अनेक गोष्टी स्पष्ट होत नाहीत अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर दिली आहे। बुधवारी होणाऱ्या बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांनीही उपस्थित राहावं अशी विनंती करू असंही ते म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी निलेश घायवळ आणि त्यांच्या परिवाराला जामखेडला पाचारण केल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय। घायवळला रोहित पवार आणि अनिल देशमुख यांच्या माध्यमातून पासपोर्ट मिळाला असं राम शिंदे यांनी म्हटलंय। वैभव खेडेकर यांची अखेर भाजपवासी झालेत। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश झालाय। मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठीच क्लस्टर योजना आणली असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले। आमचं सरकार महाराष्ट्राचा विकास करण्याचं काम करतंय। टीका करणाऱ्यांनी विकास कामं दाखवून द्यावीत असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। कार्तिकी यात्रेच्या महापूजेचं शासकीय महापूजेचं निमंत्रण एकनाथ शिंदेंना देण्यात आले। पहाटे 2:20 उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीकडून महापूजेचं निमंत्रण देण्यात आले। स्वाती पाचुनकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। पाचुनकरांवर रांजणगावमधल्या सरकारी जमीन लाटल्याचा आरोप आहे। समीर पाटील यांनी धंगेकरांना आव्हान केले। धंगेकरांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत असं आव्हान त्यांनी केले।
बीड जिल्ह्यामधल्या वैद्यनाथ साखर कारखाना विक्री प्रकरणात आम्हाला राजकारण करायचं नाहीये असं म्हणत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी थेट ओमकार ग्रुपला शेतकऱ्यांचा ऊस चांगल्या भावानं खरेदी करण्याचं आवाहन केले। जिल्ह्यामधील घाणेरड्या राजकारणामध्ये न पडता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला हवा असं मत रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले। महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाची भेट घेण्यापूर्वी ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयामध्ये आलं होतं। यावेळेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या कारमधून आले, पण शिवालयामधून मंत्रालयात जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघेही राज ठाकरेंच्याच कारमध्ये बसले। महाविकास आघाडी आणि मनसे नेत्यांनी राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय। पराभव दिसत असल्यामुळे हे एकत्र आले। पहिल्यांदा ऑनलाईन ऐवजी प्रत्यक्ष मंत्रालयात आल्याचं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। निवडणूक म्हणजे फ्रॉड झालाय। निवडणूक आयोग कोणतीही दखल घ्यायला तयार नाहीये। नाशिकमध्ये 3.5 लाख बोगस मतं आहेत। मुंबई, कल्याण, डोंबिवलीत हीच परिस्थिती आहे। दखल मात्र घेतली जात नाहीये असं म्हणत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवसांच्या सातारा दौऱ्यावर आहेत। 2 दिवस गावी त्यांचा मुक्काम आहे। उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहतील। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रमुख कार्यकर्त्यांसोबत त्यांची बैठक होईल। आणि आय लव्ह देवा भाऊ, आय लव्ह बुलडोझर बाबाचे बॅनर्स लावण्यात आलेत अंधेरी परिसरामध्ये। भाजप कार्यकर्त्यांकडून हे बॅनर्स लावण्यात आलेत। आय लव्ह मोहम्मदच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळातल्या योजना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होताच बंद केल्या असा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता। यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत। अतिवृष्टीच्या संकटामुळे राज्यावर मोठा भार पडल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। मनसे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत। यावेळेस त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। सोमवारी अभाविप आणि मनसे कार्यकर्त्यांच्या वादासंदर्भात त्यांनी चर्चा केली आहे। महाविकास आघाडीमध्ये मनसे सहभागी झाली तरी महायुतीला काही फरक पडणार नाही असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलंय। कोकणच्या ग्रामीण भागात मनसेची ताकद आता कमी झाली आहे। अनेक जण आमच्या सोबत आलेत, त्यातच वैभव खेडेकर हेही आमच्या सोबत आहेत, त्यामुळे मनसेची अडचण होणार नाही असं गोगावले यांनी म्हटलं। लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या। आता सर्व्हरमध्ये सुधारणा करण्यात आली आहे। नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येईल अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। आतापर्यंत 1,10,00,000 रुपयांपर्यंत 10 लाखांपर्यंत केवायसी झाल्याची माहितीही त्यांनी दिली आहे।